पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपने वेंगुर्लामध्ये आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरात 126 दात्यांनी रक्तदान करून मोदीप्रती कृतज्ञता व्यक्त केली। वेंगुर्ला येथील खर्डेकर महाविद्यालयात महारक्तदान शिबिरात आयोजित करण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत सन्मानित करण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने देशभरात सेवा पंधरवडा विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे। त्याचा एक भाग म्हणून वेंगुर्ला येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। आम्ही लोकनेता ॲडव्होकेट दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज इथले स्टुडंट्स आहोत। तर आज इथे खर्डेकर कॉलेजमध्ये रक्तदान सोहळा झाला। तर एवढंच सांगू इच्छिते की रक्तदान म्हणजे जेवढं जास्त करता येईल तेवढं आपण जास्त केलं पाहिजे, कारण असे भरपूर लोक आहेत की ज्यांना रक्ताची खूप आवश्यकता असते आणि म्हणजे किंवा ॲक्सिडेंट वगैरे झाले किंवा असं काही कंडिशन्स असतात ज्यामध्ये आपल्याला रक्त खूप म्हणजे महत्त्वाचं असतं। तर आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यांना सर्वांना मदत केली पाहिजे, एवढंच सांगू इच्छिते। यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचे भाषणे झाली। जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आपल्या भाषणात म्हणाले की जिल्ह्यात सेवा पंधरवडा साजरा करण्याची कल्पना चांगली आहे। राष्ट्रनेता माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा आज जन्मदिवस आहे। आज दिनांक 17 सप्टेंबर आणि त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबरला आहे। तर या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये संपूर्ण देशभर सेवा पंधरवडा हे अभियान सुरुवात झालेले अभियानाची आणि त्या अभियानाच्या अंतर्गत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण विविध उपक्रमांनी हे अभियान सुरू केलेलं आहे। आज आपण वेंगुर्ला येथे आहोत आणि वेंगुर्ला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा असेल, महिला मोर्चा असेल आणि वेंगुर्ल्यातल्या स्वयंसेवी अनेक संस्था ज्या नेहमी समाज कार्यामध्ये, राष्ट्र कार्यामध्ये सेवेच्या वतीने म्हणजे सेवा म्हणून काम करतात, त्या सगळ्या संघटनांच्या बॅरिस्टर खर्डेकर कॉलेज असेल, ITI असेल, डॉक्टर मेडिकल कॉलेज असेल, त्या सगळ्या मंडळ, वेताळ प्रतिष्ठान असेल, त्या सगळ्या मंडळींना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज या सेवा पंधरवड्याची सुरुवात या वेंगुर्ला शहरामध्ये आपण केलेली आहे। रक्तदान शिबिर जिल्हास्तरीय या ठिकाणी आपण आयोजित केलं आणि या रक्तदान शिबिरामध्ये आमचा प्रयत्न असा आहे आणि तो प्रयत्न पूर्ण झालेला आहे। 75वा वाढदिवस सन्माननीय मोदीजींचा आहे आणि त्या निमित्ताने 75 बॉटल रक्त संकलनाचा आमचा निर्धार होता। पण सांगायला आनंद वाटतो की तो निर्धार पूर्ण होऊन आपण 100कडे वाटचाल करतोय आणि आमची अपेक्षा अशीच आहे की मोदीजींनी आज 75 वर्ष पूर्ण केली आहेत, तर त्यांना शताब्दीचं आयुष्य लाभो, त्याच्या पुढेही त्यांना चांगलं दीर्घायुष्य लाभो। 110 आता जाती आलेल्या माहितीनुसार 110 रक्तबाटल्यांचं संकलन झालंय आणि त्यामुळे जनमानसामध्ये सन्मान्य मोदीजी असतील किंवा मोदीजींनी जी आम्हाला परंपरा घालून दिलेली आहे त्या परंपरेचा पायी होण्याचा प्रयत्न असेल, समाजाप्रती सेवा कार्य करण्याचा जो आमचा प्रयत्न आहे, त्या सगळ्याला चांगला प्रतिसाद या जनतेतून मिळतो। आज सन्मान्य पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली सन्मान्य राणेसाहेब असतील, सन्मान्य चव्हाण साहेब असतील, संपूर्ण जिल्ह्यामध्ये 15 दिवस आपण विविधांगी सेवाभावी कार्यक्रमाने चांगल्या पद्धतीचं काम करणार आहोत। या सगळ्या इथल्या शिबिराच्या आयोजनासाठी आमचे सगळे सहकारी मनीषजी असतील, या अभियानाचे संयोजक बाळू देसाई असतील, मंडल अध्यक्ष पप्पू परब असतील, महिला मोर्चाच्या सुजाता पटवळ असतील, युवा मोर्चाचे पदाधिकारी प्रणव वांगणकर असतील आणि सगळेच, प्रत्येकाचा नामोल्लेख करत नाही पण सगळ्याच माझ्या सहकार्याने उत्कृष्ट चांगल्या पद्धतीचं काम केलं। सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि या सिंधुरत्न रक्त प्रतिष्ठान यासारख्या सगळ्याच संस्थांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद। या कार्यक्रमाचे औचित्य साधून अनेक वर्ष वेंगुर्ले सारख्या छोट्या शहरात महाविद्यालयीन शिक्षण सेवा देणारा बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचा यावेळी मानचिन्ह, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। मुंबई विद्यापीठाचा सरस्कृत ग्रामीण महाविद्यालय हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला। प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले की माध्यमातून आम्ही एवढंच सांगू इच्छितो की आपल्याला या पंधरवड्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या प्रत्येक गोष्टीला उपयोगी पडायचा आहे। जे उपक्रम आपण हाती घेतलेले आहेत त्याच्यामध्ये स्वच्छता अभियान असेल, ज्याच्यामध्ये वेगवेगळे आरोग्य शिबिर असतील,
ज्याच्यामध्ये आपल्याला ज्या ज्या काही सेवा सर्वसामान्य माणसाला देणं शक्य आहे त्या देण्यासाठी काही पावलं उचलायची असतील, या समाजामध्ये ज्यांनी चांगलं काम केलं आहे त्या सर्वांचा सन्मान करण्याची प्रक्रिया असेल, अशा प्रकारचे उपक्रम आपल्याला या समाजामध्ये सर्वसामान्यांपर्यंत जाऊन प्रत्येकाच्या गाठीभेटी घेऊन त्या सेवा पंधरवडा संयोजक तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न उर्फ बाळू देसाई यांनी रक्तदान शिबिरात सहभागी असलेल्या सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, वेताळ प्रतिष्ठान, तुळस, भाजप युवा मोर्चा, NSS आदींचे शिबिर यशस्वी केल्याबद्दल आभार मानले. बाळू देसाई आपल्या भाषणात म्हणाले की 50 ते 55 च्या आसपास आपलं पोहोचलेलं आहे. आपल्याला 75चा आपण टार्गेट पकडलेलं आहे. खरोखर सर्वांचा मी मनपूर्वक प्रथमतः आभार व्यक्त करेन की ज्यावेळी आपण रक्तदान शिबिर आपण आयोजित करणार, असं ज्यावेळी आम्हाला जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की तुम्ही हा कार्यक्रम वेंगुर्ल्यामध्ये घ्या, खरं तर आम्ही आत्ताच अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर धनंजय गोस्वामी यांनी भाजपाच्या कार्याचे कौतुक केले, तसेच खर्डेकर महाविद्यालयाचा सन्मान केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, प्राचार्य डॉक्टर दळवी, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, भाजप मंडळ अध्यक्ष पप्पू कुबल, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, दादा केळुसकर, प्रणय वायंगणकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. पंकज मडळे, जनशक्ती, वेंगुर्ला. बोलो भारत माता की जय, भारत माता की जय.